आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन बाजारात अस्थिरता वाढू लागली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही जाणवू लागला. घरगुती गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत असला तरी व्यावसायिक गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी देशात गंभीर होत चालला. अशावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं एक अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण पर्याय उभ्या देशासमोर आणलाय. इथेनॉलवर चालणारी आधुनिक शेगडी. ही केवळ तांत्रिक कल्पना नाही तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे. पुण्यातील तज्ञ संस्थेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलेली इथेनॉल स्टोव प्रणाली आज व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किमती आणि टंचाईवर प्रभावी उत्तर ठरू शकते. मित्रांनो, कमी खर्च, सुरक्षित वापर आणि स्थानिक उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे हा पर्याय खऱ्या अर्थानं संजीवनी ठरण्याची क्षमता ठेवतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देत कोल्हे कारखान्यानं यापूर्वी सीएनजी प्रकल्पातून आपली कार्यक्षमता सिद्ध केली. आता त्याच धर्तीवर इथेनॉलला मुख्य इंधन म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन होत असून त्याचा केवळ मर्यादित वापर होत आहे. हा अतिरिक्त साठा जर स्वयंपाकासाठी वापरला गेला तर LPG वरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात देशात कमी होऊ शकतं. मित्रांनो, विशेष म्हणजे इथेनॉल स्टोव हे केवळ किफायतशीर नाहीत तर सुरक्षित येत आहे. सिलेंडर स्फोटासारख्या गंभीर अपघातांचा धोका यात अत्यंत कमी आहे. स्थानिक उत्पादनामुळे वाहतूक खर्चात हजारो कोटींची बचत होऊ शकते. तसेच CO2 उत्सर्जन कमी करून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागू शकतो. आर्थिक दृष्ट्याही LPG आणि इथेनॉल यांच्यातील खर्चातील फरक अत्यंत कमी असून सर्वसामान्य आणि व्यावसायिक घटकांसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे. मित्रांनो, जागतिक स्तरावर केनियासारख्या देशात लाखो घरांमध्ये इथेनॉल स्टोव यशस्वीपणे वापरले जात आहे. भारतातही योग्य धोरणात्मक निर्णय घेतल्यास हा प्रयोग व्यापक यश मिळवू शकतो. सध्या कोल्हे कारखान्यानं हजारो स्टोव तयार ठेवले असून केवळ शासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण उपक्रमामागे असलेले नेतृत्व म्हणजेच विवेक कोल्हे. आज अनेक युवा नेते क्षुल्लक किंवा भावनिक मुद्द्यांमध्ये अडकलेले दिसतात, तर विवेक कोल्हे यांनी समाजाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करत प्रत्यक्ष कृतीतून विकासाचा मार्ग निवडलाय. त्यांची दूरदृष्टी केवळ उद्योगापुरती मर्यादित नाही तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी, शेतकऱ्यांच्या उत्पादनाशी आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी निगडीत आहे. विवेक कोल्हे यांचं हे काम अन्नदाता ते ऊर्जादाता या संकल्पनेला नवं बळ देणार आहे. त्यांनी उभा केलेला हा उपक्रम भविष्यात भारताच्या ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवू शकतो. त्यामुळे त्यांच्या या कार्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होत असून ते केवळ एक उद्योगपती किंवा नेता नसून परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून सगळ्यांच्या समोर येत आहेत. तुम्हाला या प्रकल्पाविषयी काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.